जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा जो आहे तो आता यवतमधून वरवणच्या दिशेने मार्गस्थ होतोय। आपण जर पाहिलं तर सकाळीच या माऊलीचं जे यवतमध्ये आहे ती प्रदक्षिणा गावाला घालण्यात आली होती आणि त्यानंतर ही पालखी जी आहे ते वरवणच्या दिशेने निघालेली आहेत। वाटेत या सगळ्या वरवणचा दुपारचा मुक्काम आहे आणि दुपारच्या मुक्कामानंतर ही माऊली जी आहे ते या रथ जो आहे तो पालखी जी आहे ही पालखी या वरवणच्या या ठिकाणी थांबणार आहे। वरवण तिथे मुक्कामी थांबणार आहे। आजूबाजूच्या गावांचे गावकरी जे आहेत ते दर्शन घेण्यासाठी आले आहेत। माऊलींचं चांदीचा रथ आहे आणि या रथाच्या आजूबाजूला संपूर्ण जी काही सजावट केलेली आहे अतिशय सुंदर आणि सुरक्षित सजावट आहे आणि या माऊलींचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची रांग लागलेली आहे। सकाळी यवतमधून हे माऊलीचं प्रस्थान झालं आणि प्रस्थान झाल्यानंतर आरती सकाळी करण्यात आली। आरतीनंतर गावाला प्रदक्षिणा घालण्यात आली आणि प्रदक्षिणा घातल्यानंतर ही पालखी जी आहे ती आता पुढे पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होतीये। दर मजल करत हे सगळी पालखी जी आहे ती पुढे चाललेली आहे। वारकऱ्यांचा उत्साह जो आहे तो वारकऱ्यांचा उत्साह आपल्याला त्यांच्या चेहऱ्यावर पाहू शकता की गेल्या 6 दिवसांपासून हे वारकरी आहेत ते वारकरी अतिशय जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा नामघोष करत माऊली ज्ञानोबा माऊली तुकारामाच्या घोषणा करत हे जे वारकरी आहेत ते आपल्याला पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होताना दिसत आहेत। आपण जर या सगळ्या दृश्यांमध्ये पाहू शकतो की त्यांचा आनंद जो आहे तो उत्साह जो आहे तो खूप असा गगनात मावेन असा झालेला आहे। याची देह याची डोळा पंढरपूरला आपल्या विठोबाला लाडक्या विठोबाला पाहण्यासाठी या वारकऱ्यांची जी गर्दी आहे ही गर्दी अलोट सागर जो आहे तो पंढरपूरच्या दिशेने आपल्याला जाताना दिसणार आहे आणि त्यामुळेच आपल्यासोबत वारकरी आहेत। माऊली काय सांगाल? माऊली गोड तुझे नाम हो गोड तुझे रूप रूप गोड तुझे नाम गोड तुझे नाम या वारकऱ्यांचा उत्साह असा जो आहे तो अलोट आहे आणि या वारकऱ्यांचा याची देह याची डोळा पाहण्यासाठी पंढरपूरच्या आपल्या लाडक्या विठोबाला पाहण्यासाठी हे वारकरी अतिशय उत्साहामध्ये आता यवतमधून वरवणच्या दिशेला मार्गस्थ झालेत। त्यामुळे एकंदरीतच ही पालखी सोहळा जो आहे तो पालखी सोहळा अनुभवण्यासाठी आजूबाजूचे गावकरी देखील या ठिकाणी येत असतात आणि या दर्शन घेत असतात। तत्पूर्वी आज हा पालखी सोहळा हा भांडगावच्या इथं मुक्कामी राहणार आहेत आणि मुक्काम झाल्यानंतर तो वरवण या ठिकाणी आज विसावा घेतल्यानंतर वनवट या ठिकाणी त्यांचा मुक्काम असणार आहे। त्यामुळे वारकऱ्यांचा जो उत्साह आहे तो उत्साह आपल्याला या पालखी सोहळ्यामध्ये पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन प्रशांत मोहितेसह सुमित सोनोने, न्यूज 18 मराठी, वरवण।